सांगली शहर आज मध्यरात्रीच्या सुमारास मुळशी पॅटर्न खुनाच्या घटनेनं हादरले। राजकीय पदाधिकारी असलेल्या उत्तम जिनाप्पा मोहिते याचा त्याच्याच वाढदिवसाच्या दिवशी घरात घुसून धारधार हत्याराने सपासप वार करत निर्घुण खून करण्यात आलाय। मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास सदरची खुनाची घटना घडली। दरम्यान हल्ला करणाऱ्या संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेख याच्यावर मोहिते समर्थकांनी हल्ला केला। या हल्ल्यात शेख याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। मध्यरात्री घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनं सांगली हादरली आहे। या प्रकरणी उत्तम मोहिते यांची पत्नी ज्योती उत्तमराव मोहिते यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी इंदिरानगरमध्ये राहणाऱ्या गणेश मोरे, सतीश लोखंडे, मृत शाहरुख शेख, बन्या उर्फ यश लोखंडे, अजय घाडगे, जितेंद्र लोंढे, योगेश शिंदे आणि समीर ढोले या 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मृत उत्तम मोहिते राजकीय पदाधिकारी असून दलित महासंघ मोहिते गटाचा संस्थापक अध्यक्ष आहे। मोहिते हे शहरातील गारपीर चौक येथे आपल्या कुटुंबियांसह राहत होते। त्याने जिल्ह्यातील अनेक विषयांवर आंदोलन केलं होतं। हटके आंदोलन करण्यासाठी मोहिते हे प्रसिद्ध होते। उत्तम मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस होता। यासाठी त्याच्या गारपीर चौकातील घरासमोर स्टेज घालून जंगी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। रात्री 10 वाजण्याच्या सुमारास संशयित 8 जण हे त्या ठिकाणी आले होते। यावेळी संशयित गणेश मोरे याच्याशी मोहिते यांची वादावादी झाली। मोहिते यांच्या पुतण्याने मध्यस्थी करत हा वाद मिटवला। त्यानंतर सर्वजण तिथून निघून गेले। रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास कोणी नसल्याचं पाहून संशयित 8 जण धारधार हत्यारे, रॉड आणि काठ्या घेऊन आले। मोहिते हे घरात बसले असताना घरात घुसून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। यामध्ये धारधार हत्याराने त्यांच्या पोटात, मानेवर आणि गळ्यावर वर्मी वार केले। या हल्ल्यात मोहिते हे गंभीर जखमी झाले। अचानक झालेल्या या हल्ल्याने एकच गोंधळ उडाला। यावेळी संशयित आणि मोहिते गटामध्ये मोठी धुमश्चक्री झाली। यानंतर जखमी अवस्थेत त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आलं। दरम्यान संतप्त मोहिते गटातील काहींनी शाहरुख शेख याच्यावर हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला। त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर सांगली शहरात एकच खळबळ उडाली आहे। समाज माध्यमांवर चर्चेला उधाण आले। घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। घटनेनंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्यासह सांगली शहर, विश्राम भाग, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा रुग्णालय परिसरात दाखल झाला। समर्थकांची मोठी गर्दी या परिसरात होती। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गारपीर चौक परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केलाय। काल मध्यरात्री सांगली शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत इंदिरानगर परिसरामध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे, ज्यामध्ये उत्तम मोहिते नामक व्यक्तीचा खून करण्यात आलेला आहे। ही घटना मयत व्यक्तीच्या घरी घडलेली असून त्यामध्ये एकूण 8 आरोपी आहेत। या 8 आरोपींमध्ये काहींना आता पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। काही आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत। त्या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की कोणत्या प्रकारचे अफवा, गैरसमज त्या ठिकाणी पसरू नयेत आणि पोलिसांनी योग्य ते उपाययोजना तात्काळ सुरू केलेली आहे। गुन्हा नंबर 592/25 हा सांगली शहर पोलीस स्टेशन इथं मयताच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेला आहे। आणि याच प्रकरणामध्ये असे दिसून येते की या मारामारीची घटना चालू असताना आरोपीला सुद्धा त्या ठिकाणी स्टॅबिंग झालेला आहे, यामधील एका आरोपीला। आणि आज सकाळी त्या आरोपीला सुद्धा डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे। असं याच एका घटनेमध्ये 2 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी पोलीस अधिकचा सखोल तपास पण करत आहे। प्राथमिक माहिती बघता त्याच्यामध्ये आरोपींचं आणि मयताचं जुनं भांडणही असल्याचं दिसतं आणि त्यावरून हा खून झाल्याची शक्यता आहे। शाहरुख शेख याचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला की नेमकं कशामुळे? ही जसं मी आता म्हणतोय की घटना ही बऱ्यापैकी CCTV मध्येही चित्रित झालेली आहे। पोलीस त्याची सखोल माहिती पण घेत आहे, परंतु घटनास्थळावरच जो पहिला मयत आहे त्यांचा आणि आरोपीमधील जो मयत आहे, दोघांचाही मृत्यू किंवा जी स्टॅबिंगची घटना आहे ही त्याच ठिकाणी घडलेली आहे। आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी जेव्हा त्यांना
सांगली सिव्हिल हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आलं. त्यामधील पहिले मयत उत्तम मोहिते यांचा मृत्यू डॉक्टरांनी घोषित केला आणि आज सकाळी दुसरे मयत शाहरुख शेख या व्यक्तीचाही मृत्यू डॉक्टरांनी घोषित केलेला आहे. गणेश मोरे यांचा रोल काय आहे? नाही, आता ही सर्व तपासामध्येच सखोल माहिती समोर येईल. आत्ता सांगणं पुरेसं राहणार नाही. तरी याच्यामध्ये आणखीन आरोपी आहेत का, त्याच्या मागचा उद्देश काय आहे, हे सर्व आरोपी ताब्यात आल्यानंतरच कळेल. नातेवाईकांनी गणेश मोरे यांनी त्याच्या समर्थकासह घरात घुसून हत्या केली असा आरोप केलेला आहे. काल उत्तम मोहिते यांचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्तानं त्यांनी घरासमोरच जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळेला त्यांचे काही घरातील सदस्य, नातेवाईक, जवळचे मित्र आणि इतरही काही लोक त्या ठिकाणी होते. त्याच वेळेला आरोपी पण त्या ठिकाणी आलेले असल्याचं दिसतं आणि त्यानंतर ही पुढची त्यांची वादावादीची घटना झाली, ज्याच्यामध्ये स्टॅबिंग झालेलं आहे आणि आरोपीचा मृत्यू, फिर्यादीच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. नाही, त्या ठिकाणी तात्काळ सांगली शहर पोलीस स्टेशन प्रभारींनी आपला स्टाफ पाठवला होता. ते स्वतः हजर होते. योग्य तो पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर हॉस्पिटलची सुरक्षा यंत्रणा पण त्या ठिकाणी होती. सर्व CCTV फुटेज आम्ही तपासत आहोत, पण त्या ठिकाणी असं काही प्रकार घडल्याचं सध्या तरी माहिती नाही आहे.